नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहता चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. फोटोग्राफी आपल्या प्रत्येकाच्याच जीवनातला एक अविभाज्य भाग. राहुरी आणि फोटोग्राफी ज्यांचा उल्लेख राहुरीतले पहिले फोटोग्राफर म्हणून करावा लागेल असे दशरथ बापूजी सासवडकर हे 20 वर्ष नगरमध्ये फोटोग्राफी केल्यानंतर राहुरीत 1967ला दाखल झाले. त्यानंतर राहुरीतही 20-22 वर्ष त्यांनी फोटोग्राफी केली. त्यांचे चिरंजीव रामभाऊ, दिनूभाऊ आणि राजेंद्र, या राजेंद्रच्याच नावानं त्यांची फोटोग्राफीची फर्म आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे, ती म्हणजे राजेंद्र फोटो स्टुडिओ. आज आपण मुद्दाम त्या काळातल्या 6-7 दशकापूर्वीतली फोटोग्राफी, आज आपल्याला माहिती आहे फोटोग्राफीमध्ये खूप तंत्रज्ञानाने खूप मोठी क्रांती झाली आहे, पण त्यावेळेसचे ते सगळे फोटोग्राफीचे अनुभव आपल्या सगळ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहेत. या सगळ्या ही सगळी त्यांची फोटोग्राफी एक वैशिष्ट्यपूर्ण होती. फोटोग्राफी म्हणजे राहुरीत दिनूभाऊंचं नाव, राजेंद्र फोटो स्टुडिओचं नाव दीर्घकाळ घेतलं जात होतं, आजही घेतलं जात आहे. तर त्या काळातल्या त्या सगळ्या फोटोग्राफी विषयी आणि त्या फोटोग्राफी म्हणजे एक राहुरीचा इतिहास आहे, याविषयी आज आपण समजून घेणार आहोत दिनूभाऊंकडनं. त्यासाठी आज आपल्या चॅनेलवर आपण मुद्दाम निमंत्रित केलं आहे दिनूभाऊ सासवडकर यांना. दिनूभाऊ नमस्कार. नमस्कार. आपण केव्हापासून फोटोग्राफी सुरू केली? मी वयाच्या 15 वर्षापासून फोटोग्राफी सुरू केली. बरं. आपल्या त्याआधी तुम्ही काही असं ट्रेनिंग वगैरे घेतलं की ते वडिलांकडनं तुम्हाला बघून समजलं? वडिलांकडूनच आम्हाला ते प्राप्त झालं. अच्छा. तुम्ही जो पहिला फोटो काढला, म्हणजे जाहीर कार्यक्रमाचा असं नाही म्हणत, पण व्यक्तिगत पातळीवर असा कुठला फोटो जो तुम्ही काढला आणि केव्हा काढला? व्यक्तिगत पातळीवर नाही, पहिला मला एकदम मोठाच कार्यक्रमाला उपस्थित राहावं लागलं. बरं. तो होता डॉक्टर जकेरियांचा, रफिक जकेरियांचा राहुरी नगरपालिकेचा. अच्छा. ते उषा थिएटर मध्ये तो कार्यक्रम होता. अच्छा. आणि त्यावेळेस मी तिथं पहिला फोटो काढला, उपस्थित होतो. अच्छा. तुम्ही जो पहिला फोटो काढतानाची मनस्थिती आणि प्रत्यक्ष फोटो आल्यानंतर या दोन्हीत काय फरक वाटला तुम्हाला? त्यावेळेसची मनस्थिती म्हणजे पुरता घाबरलेलो होतो. अच्छा. आणि तरी पण मी डेअरिंग केली. अच्छा. कारण ते स्टेज खूप उंच होतं, त्याचं सपोर्ट म्हणून ते खुर्ची हे त्या आणि त्या अँगल बरोबर पकडा, हे इतकं सोपं काम नव्हतं. पण मी ते डेअरिंग केली, ते सगळे कसरत केली. इतकं उत्कृष्ट फोटो आले त्यावेळेस ते. आणि कॅमेरा पण नवीन होता, मी पण नवीन होतो. अच्छा. आणि पण त्यावेळेस ते इतके मस्त फोटो आले. किती साली तो पहिला फोटो तुम्ही काढला? आता आठवत नाही, बहुतेक 72-73 असंच आहे. आज प्रत्येकाकडं स्मार्टफोन आहेत, त्यामध्ये तो कॅमेरा आहे, त्यामुळे स्मार्टफोनमुळं आज प्रत्येक जण फोटोग्राफर झाला आहे. पण त्या काळातलं तंत्रज्ञान आणि आजचं तंत्रज्ञान या फोटोग्राफीमध्ये खूप मोठा बदल झालाय. जरा त्या काळात जे काही फोटोग्राफी होत होती त्याचं काय तंत्रज्ञान होतं, ते फोटो तुम्ही कसे काढत होते, त्यासाठी काय काय तुम्हाला धावपळ करावी लागत होती, ती जरा सांगा ना. ते होते ना, ते काचेवर निगेटिव्ह असे आणि बॉक्स कॅमेरा होता, आणि त्या बॉक्स कॅमेरामध्ये काचेच्या निगेटिव्ह मध्ये ते फोटो डेव्हलप करत असायचे. आणि ते फोटो ते प्रिंट करायचे, छापायचे. अच्छा. म्हणजे इमेज त्याच्या उमटायच्या त्याच्यात, आणि बाकी हे नव्हतं. आणि ज्या साईजचा तुम्हाला फोटो पाहिजे त्या साईजचा तुम्हाला कॅमेरा वापरावा लागायचा, अशी त्याची ती सोय होती. आणि नंतर त्या काचेच्या निगेटिव्ह नंतर फिल्म आली त्याच साईजची. मग ती फिल्म गेल्यानंतर मग रोलचे कॅमेरे आले. मग त्याच्यामध्ये साधारण रोलीफ्लेक्स, मिनोटा, बेसा, रोलीफ्लेक्स, निकॉन, ममिया, हेझल्सब्रेड, झेनिथ,
लायका अशा भरपूर कंपन्या होत्या. आता सोनी वगैरे आपली ते इतर कंपन्या भरपूर आहेत आणि मोबाईलमध्ये पण खूप हे मिळतं. त्याच्यानंतर त्याला रोल वेगळे असायचे. त्या कॅमेरा जो रोल वापरायचा तो रोल त्या पद्धतीनेच पद्धतीचा वापरावा लागायचा आणि ते ब्लॅक अँड व्हाईटच सगळं रोल असायचे. त्यात ते 120, 127, 35mm, 20mm असे ते वेगळे वेगळे त्या फिल्मचे प्रकार होते. आणि ते ब्लॅक अँड व्हाईट आणि ते जवळजवळ 85-86 पर्यंत तेच प्रकार होता. तो प्रकार होता. आणि नंतर मग कलर 85-86 ला रंगीत रंगीत फोटो आले. आणि मग ते स्वरूप त्याचं बदललं आणि ते फोटो लॅबमध्ये प्रिंट करायला जायचे. त्यामुळे ती फोटोग्राफी एकदम सोपी झाली. कारण कोणी पण कॅमेरा घेतला करू शकत आणि फोटो काढला ते उमटायचा आणि ते डेव्हलप करून त्याच घ्यायचा. पहिले जे होते आमचे ब्लॅक अँड व्हाईटचे त्याच्या वेळेस आम्हाला केमिकल तयार करून घ्यावं लागतं आणि केमिकल तयार करताना आमचा फॉर्म्युला हा सिक्रेट असायचा. आमचा तो फॉर्म्युला आम्ही कोणाला दाखवायचो नाही. त्यामुळं त्याची टोन वैशिष्ट्य त्याला टोन म्हणतात. तो टोन इतका व्यवस्थित यायचा. त्याची ग्लेज एवढी मस्त असायची की डोळ्यात भरतात ते. आणि अजूनही तुम्ही ते फोटो जर तुम्ही जुने फोटो काढले ब्लॅक अँड व्हाईट त्याची ग्लेज आम्ही काढलेले फोटो त्याची ग्लेज अजूनही तेवढीच आहे. हे वैशिष्ट्य आहे तुम्हाला. अच्छा, त्या काळात जे ब्लॅक अँड व्हाईट होतं त्या ब्लॅक अँड व्हाईटच्या फोटोग्राफीचे अजून काय वैशिष्ट्य सांगाल? म्हणजे कसा डेव्हलप व्हायचा तो सगळा फोटो डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला काय काय कसरत करावी लागायची ती सांगा जरा. ते त्यावेळेस ना डार्करूम असायची. पहिलं म्हणजे त्याला एनलार्जर लागायचं. म्हणजे तो फोटो एनलार्ज करावा लागायचा. त्याला डार्करूम असायची आणि त्या डार्करूम मध्ये निगेटिव्ह आम्ही जेव्हा डेव्हलप करायचो तेव्हा पूर्ण अंधार असायचा आणि त्या अंधारामध्ये ते निगेटिव्ह आम्ही टायमिंग लावून ते डेव्हलप करायचो. आणि म्हणजे ते सगळं ते टेक्निक असं होतं की ते सहजासहजी कोणाला जमायचंच नाही. कारण ते जास्त स्किल काम. जास्त वेळ हे केलं तरी प्रॉब्लेम आणि कमी वेळ केलं तरी प्रॉब्लेम. त्याची जी डेन्सिटी होती ती एकदम परफेक्ट असली तर तो फोटो व्यवस्थित येतो. असं ते त्याचं टेक्निक आहे. आणि नंतर फोटो जेव्हा प्रिंट करतो तेव्हा लाल लाईट असायचा. निगेटिव्ह डेव्हलप करताना हिरवा लाईट असायचा आणि फोटो तयार करताना लाल लाईट असायचा. असा ते अजून काय तुम्ही एक साधारण तुम्ही कोणता पहिला कॅमेरा वापरला त्याची साधारण त्यावेळेसची किंमत काय होती आणि त्यातनं काढलेला पहिला फोटो कोणता सांगाल? तर आम्ही पहिला फोटो त्या रेग्युलर जे कॅमेरे होते रोलिकॉर्ड म्हणजे जर्मन मेक आहे सगळं ते. अच्छा. रोलिकॉर्ड, रोलिफ्लेक्स, ममिया असे ते हे केले. साधारण काय किंमत असायची त्यावेळेस त्याची किंमत साधारण 2,500 रुपये होती. अच्छा, त्यावेळेस 1,000 रुपये 2,500 रुपये किंमत होती. त्यावेळेसच्या मानाने 2,500 म्हणजे खूप होते. हो बरोबर. हे जे ब्लॅक अँड व्हाईट आहे तुम्ही आता जे सांगितलं एवढी सगळी मेहनत करावी लागायची. त्याचबरोबर अँगल आज काय होतं की माझ्या हातात फोटोग्राफर आला म्हणजे कॅमेरा आला म्हणजे मी फोटोग्राफर झाला असं नाही. तर त्या अँगलच्या विषयी काय सांगा? खूप मस्त प्रश्न विचारला. फोटोग्राफी मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रेमिंग, अँगल आणि फ्रेमिंग हे सगळ्यात महत्वाचं. त्याच्याशिवाय
त्या फोटोला महत्व नाही. गेटअप येत नाही. बरोबर. तुम्ही फोटो तुम्हाला काय दाखवायचंय, तुम्हाला काय मेन्शन Focus करायचंय, करायचं, हा. हे प्रामुख्याने दिसलं पाहिजे, हा, बरोबर. तरच तो फोटो हे याच्यात येत होतो. आणि तुम्ही मगाशी चर्चा करताना तुम्ही ते असं तो हे करायचा दारू हा, हा, बघायचा. हा. ते जरा काय आठवणी आहेत त्या जरा सांगायच्या. ब्लॅक अँड व्हाईटच्या त्या पहिले- आठवणी सांगितल्याशिवाय पहिले तो ना- फोटो पूर्ण होणार नाही. नाही, आमचे वडील ना कॅम्प मध्ये उप्पल केस नरसू या त्यांचे फोटो व्यवसाय दुकानामध्ये. सर्व्हिस होते. बर. त्यावेळेस फोटो काढणं हे म्हणजे श्रीमंतांचं लक्ष हे संद अच्छा. होता. श्रीमंत लोकच फोटो काढ. हा, पण कॅम्प मध्ये मिलिटरीचे लोक खूप असायचे. त्यांना नवीन नवीन रिक्रुटमेंट असायचे, त्यांना फोटो लागायचे, त्यांचे ग्रुप फोटो काढायचं ते. आणि ते ही जी कला आहे ती त्या 1856 पासून आमच्या त्या जे मालक होते कोणते उप्पल नरसू, ते त्यांच्यापासून वडिलांकडे त्यांच्या पिढी जात तो व्यवसाय सुरू झाला. अच्छा. त्या कॅम्प मध्ये सगळे मिलिटरीचे लोक होते, ब्रिटिश लोक. ओके. आणि त्यामुळे त्यांना ती फोटोग्राफी समजायची. आणि ते फोटोग्राफीची सवय म्हणजे टेक्निक म्हणजे ते तंत्र आमच्या वडिलांनी त्यावेळेस आत्मसात केलं होतं. अच्छा. त्यांच्याकडनं तुम्हाला शिकायचं. मग आम्हाला शिकायला ते मिळालं. तुम्ही दारू गोळाचं काय सांगा ते सांगा. तर ते ग्रुप फोटो वगैरे काढायचे असले ना, तर ते बॉक्स कॅमेरा असायचा, त्याला कॅप असायची आणि त्या कॅप बंद असायची. आतमध्ये ती फिल्म असायची, ती काचेची फिल्म असायची. आणि ते ज्यांना जेव्हा लाईट एक्सपोज करायचा, फोटो एक्सपोज करायचा, त्यावेळेस पटकन एकच स्टँड असायचा, त्या स्टँडवर दारू गोळा असं पटकन हे करायचा, ब्लास्ट करायचा. आणि त्याच्या उजेडामध्ये ते कॅप काढायची आणि त्या कॅप मध्ये तो फोटो इमेज उमटवायची आणि नंतर कॅप लावायची. इतकं फ्रॅक्शन ऑफ सेकंड ते मध्ये ते स्किलचं काम करायचं. मला सांगा की त्यावेळेस हे सगळं एक फोटो काढणं आणि त्याचं डेव्हलप होणं यासाठी साधारण किती वेळ लागायचा? खूप वेळ लागायचा. इतकं सोपं नव्हतं ते. किती वेळ लागायचा सांगा ना. म्हणजे आज कुणाला ते इतका वेळ लागत होता हे सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार. त्याला डिले व्हायचा. म्हणजे ते एक दिवसाचं काम असायचं. अच्छा. अनेक दिवसांचं गेलं आणि पटकन डेव्हलप केलं असं होत नसेल. नाही. बरोबर. मग कलर आपण जेव्हा फोटोग्राफर कलरची दुनिया साधारण 88-89 ला सुरू झाली. त्यानंतर काय बदल झाले? त्यानंतर प्रचंड बरं झालं. म्हणजे सगळीकडे कॅमेरे चिप होते. लोकांची हे पण भरपूर होती कॅपॅसिटी. ज्याला पाहिजे तो कॅमेरा कोणताही घेऊ शकत होता. ती फिल्म अवेलेबल होती. त्या फिल्मवर फोटो कसे जरी काढले तरी निघायचे. अच्छा. आणि लॅब मध्ये म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मधले जे प्रॉब्लेम होते ते या कलरच्या काहीच नाही. मला म्हणून जे आहे ते नव्हतं राहिलं. बरं. मला एक सांगा, तुम्ही आता हजारो फोटो काढले, ब्लॅक अँड व्हाईटही काढले, खूप वर्ष ब्लॅक अँड व्हाईट काढले 88-89 पर्यंत, नंतर कलरही फोटो खूप काढले, पण तुमच्या दृष्टीनं तुम्हाला आवडलेले फोटो कोणते? म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट जास्त आवडले की कलर मधले जास्त? मला तर अजून पण ब्लॅक अँड व्हाईटच आवडतात. कारण जेव्हा ते आपण निरखून बघतो एखाद्या फोटोकडं, तर त्या व्यक्तीचे हावभाव तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इतके स्पष्ट दिसतात. ते कलर मध्ये म्हणजे त्यातले बारकावे, त्यातले सूक्ष्मपणा जे आहे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिसतो, तो कलर मध्ये कलर मध्ये ते फ्लॅट चित्र होतं एकदम. अच्छा. म्हणजे ते हावभाव ते कलर मध्ये टिपले जाऊ शकत ते तेवढे प्रकर्षाने जाणवत नाही. अच्छा. आता मला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपण पर्टिक्युलर माणसाचे पर्सन टू पर्सन आपण निरीक्षण करू शकतो आणि त्याचे हा प्रसंग आहे आणि या प्रसंगाचा याचा वर काय इफेक्ट होतो या माणसावर,
त्याचे हावभाव किती असतात, चांगले आहेत का काय, चांगले आहेत का काय, अच्छा. तो सगळं निरखून बघू शकतो आपण. आता ऍज अ फोटोग्राफर म्हणून तुम्ही काढलेले फोटो म्हणजे एक राहुरीचा इतिहास आहे. जवळजवळ 6-7-8 दशकांचा 6-7 दशकांचा तो इतिहास आहे. मग त्यावेळेसची राहुरी फोटोग्राफरच्या दृष्टीनं तुम्ही त्यावेळेसच्या राहुरीची काय वैशिष्ट्य सांगाल? त्यावेळेस राहुरीला इतकं डेव्हलप नव्हतं झालेलं, अविकसित होतं. हा विकसित होतं. आणि आम्हाला पाणी सुद्धा मुळा नदीचं- नदीवरून ते खड्डे काढून आणावं त्याला आणायचं. हा. आणि फोटो जेव्हा डेव्हलप करायची तेव्हा ते आड असायचं, आडाचं शेंदून पाणी आडायचं आणि त्याच्यावर ते आम्ही ते डेव्हलप करायचो ते. अच्छा. आणि ते पण पाणी क्षारयुक्त असायचं. बरं. तर ते क्षारयुक्त नसावं म्हणून आम्हाला खूप काळजी घ्यावी लागायची. अच्छा. आणि ते कारण जेवढं ते केमिकल त्याला क्षार जास्त त्याची तितकं तो फोटोची क्वालिटी बिघडणार. हा नाही, त्याची लाईफ कमी होतं. अच्छा. मग बरं. त्यामुळं आम्ही खूप काळजी घ्यायची, त्या पाण्याची काळजी घ्यायची, क्षारयुक्त असणार नाही याची काळजी घ्यायची. अच्छा. राहायचो जास्त. त्यावेळेस किती असायचे एका साधारण फोटोची किंमत कशी असायची काय? त्यावेळेस ना 3 रुपयाला पासपोर्ट. बर. अच्छा. 3. अच्छा. बर. आणि क्वार्टर साईज म्हणून तो असतो तो ते 8 रुपये 8 रुपये 8 रुपये जास्त 5 रुपये. नव्हतं. अच्छा. बर. जास्त नव्हतं. अच्छा. आणि फोटो ते ज्यावेळेस ते लग्नाचे फोटो इकडं जायचं हा. तर किती संख्या व्हायची, मोजून 5-10 द्या. अच्छा. अशी संख्या हा, सांगायची. हा. जास्त एक रोल आला ना हा. किंवा भरपूर भरपूर झाला, झालं. एवढं ते हे असायचं. हा. इतकी आणि मर्यादित प्रमाणात मर्यादित फोटोग्राफी. आणि 7 रुपयाचे एक प्रिंट असायचं ते. हा, हा. 7 रुपयाला एक. जास्त अच्छा. नव्हतं मार्जिन. आता मला एक सांगा की तुम्ही खूप वर्ष फोटो काढले, त्यातले जरा तुमच्या आठवणीतले काही फोटोचे विषय सांगा की. म्हणजे जे फोटो तुम्ही विसरू शकत नाहीत बुवा. नाही, मी आता सगळेच फोटो इतके हे आहेत की, पण माझं भाग्य समजतो. मी फोटोग्राफीची दुनिया ही फ्लॅट कॅमेरापासून हे डिजिटल कॅमेरा तोपर्यंत मला पाहायला मिळाली. त्यावेळेस शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांचे पण मला फोटो काढायचा योग आला. खूप मला त्याचं बरं म्हणजे अभिमान वाटतो की आपल्याला ते सेवा करायची संधी मिळाली. तुम्ही सर्वाधिक फोटो कुठल्या व्यक्तिमत्वाचे काढले बरं? डॉक्टर दादासाहेबांचे दादासाहेबांचं आणि बापूसाहेबांचे सर्वाधिक फोटो. हा, आणि नानांचे पण खूप फोटो काढले. रामदास पाटील. रामदास पाटील. अच्छा. मला सांगा की त्यांच्या अनुषंगाने काही काढलेले फोटोचे काही प्रसंग तुम्हाला आठवतात का, की हो वा नानांकडे ही व्यक्ती आली होती किंवा डॉक्टर दादासाहेब तनपुरेंच्या घरात असं असं काही, ते काही असतील त्या आठवणी तर त्या जरा सांगा की, लग्नाच्या वगैरे अशा काही. तुम्ही ते सांगत होते ना की स्टेजवर वगैरे गाडीवर उभं राहावं लागलं. हो, ते साहेबांच्या घरचे अल्बम माझ्याकडं आले होते. आणि ते त्यांच्या कोणाचं तरी घरचं लग्न होतं. मला वाटतं साहेबांच्या बहिणीचं असेल बहुतेक. साहेबांच्या आणि बहिणीचं. त्यावेळेसची मिरवणूक निघली होती. त्यावेळेस तर फोटो त्या मारुती मंदिरच्या तिथं, देवळाच्या तिथं ट्रक उभा करून त्याच्यावर कॅमेरा ठेवून नंतर त्या फोटोग्राफरनी रात्रीच्या वेळेस फोटो काढला. ते असं दारू उडून असं ते तो फोटो पण बघायला मिळाला. आणि त्यावेळेस म्हणजे
फोटोग्राफर हा म्हणजे त्याची वाट बघावी लागायची. अच्छा. फोटोग्राफरची वाट बघावी लागायची. अच्छा. आता जी सध्याची मोबाईल फोटोग्राफी आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? खूप त्याच्यात शार्पनेस भरपूर आहे. पण त्याच्यात साहेबांनी मला साहेबांचं नाव घ्यावंच लागतंय. सांगतो साहेब म्हणजे बापूसाहेब बापूसाहेबांचं डेप्थ ऑफ फील्ड जे आहे ही जाण साहेबांना भरपूर आहे. त्यांनी म्हणजे ते नेहमी म्हणतात ब्लॅक अँड व्हाईट मध्ये जे आहे सौंदर्य आहे, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सौंदर्य आहे ते बाकीचे आजच्या फोटोग्राफी. हे फ्लॅट फोटो असतात आणि त्यांना डेप्थ ऑफ फील्ड अजिबात नसतं. ही जाण साहेबांना खूप आहे. आणि त्याच्यामुळं आणि ते मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. ते फोटोग्राफीच्या अनुषंगानं तुम्हाला त्यांच्याकडनं पण मार्गदर्शन मिळालं त्यावेळेस. आणि अँगल कसे घ्यावेत, हे कसं ते सगळं मला प्रॅक्टिकली सगळं मिळालं. सगळं तुम्ही जे फोटो काढले त्यातले काही आवडीचे विषय जे तुम्हाला आजही ते फोटो आठवतात असे काही प्रसंग, ते फोटो सांगा की जरा. मी असा माझा दृष्टिकोन नेहमी सर्च मध्ये असायचा की आपल्याला नवीन काय बघायला मिळतं आणि ते मिळालं की मी ते टिपायचं. आणि त्यामुळं वेगळे वेगळे विषय मला ते क्लिक होत गेले. क्लिक होत गेले. 1987 साली मी सकाळचा बातमीदार झालो आणि बातमीदार म्हणून माझा दिनूभाऊंशी संपर्क आला. खरं म्हणजे अनेकदा बातमी आणि मग फोटो असा साधारण प्रवास असतो. पण दिनूभाऊंच्या कलात्मक दृष्टीनं अनेक असे प्रसंग टिपले की ज्यामध्ये आधी माझ्याकडे फोटो यायचा आणि मग त्या फोटोच्या अनुषंगानं मी बातमी छापायचो, बातमीचा विषयाची माहिती मिळवायचो आणि मग माझी बातमी तयार व्हायची. असे असंख्य विषय आहेत की जे मला आजही आठवतात. मग मला चांगलं आठवतं की मुळा धरणातल्या पाईपलाईनचा जो विषय आहे त्यातनं वॉलची गळती होत होती आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक मुलगा असं त्या गळती होणाऱ्या पाण्यामधनं असं पाणी पित होता. तो फोटो दिनूभाऊंनी टिपला होता. त्याचबरोबर राहुरी सहकारी साखर कारखान्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती साखरेचं उत्पादन झालं होतं आणि अगदी पूर्ण गोदामं भरलेली होती आणि गोदामाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पावसापासून सुरक्षितता व्हावी म्हणून जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ती पोत्यांची थप्पी होती. त्याचा दिनूभाऊंनी काढलेला फोटो आजही माझ्या स्मरणात आहे. राहुरी बाजार समितीमध्ये झालेली कांद्याची मोठ्या प्रमाणावरची आवक असू द्या किंवा दुष्काळातली छावणी असू द्या किंवा रस्त्यानं भटकंती करणारे मेंढपाळ असू द्यात किंवा निसर्गातली अनेक दृश्य, मग ते मुळा धरणातनं सोडलेलं पाणी असू द्या किंवा एखादी छावणी असू द्या, असे असंख्य विषय दिनूभाऊंनी टिपले. निसर्ग हा तर दिनूभाऊंचा एक खूप मोठा मित्र आहे. या निसर्गानं दिनूभाऊंना खूप मोठे विषय दिले की जे त्या वेळेस त्या बातमीचे विषय होत गेले. तरीही मला तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की असे काही इतिहासाच्या दृष्टीनं तुम्हाला ज्या विषय काही आंदोलन असतील, काही मोठ्या व्यक्ती आपल्याकडे आल्या, ते काही आठवत असेल की ज्यांचे फोटो तुम्ही काढलेले आहेत की जो एक मोठा इतिहास झालेला आहे, ते जरा सांगा की. अटलजी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे जेव्हा राहुरीत आले तर त्यावेळेस त्यांची मिरवणूक काढली होती. हो. त्यावेळेस अण्णा पाटील कदम होते आणि मोरेश्वर उपाध्ये पण होते. त्यांची मिरवणूक ती स्मरणात होती. आणि तसं यशवंतराव चव्हाण ते आणि वसंतराव नाईक त्यांचं व्यक्तिमत्व इतकं जबर होतं की ते सुद्धा माझ्या स्मरणात राहते. नंतर आपण लोक हे काही आंदोलन मेंढपाळ
जे असतात ते हा. लोकर काढत होते. हो बरोबर. ते लोकर काढताना आपण एकदा प्रसिद्धीला फोटो हो दिला होता त्यावेळेस तो बरोबर. पण एक म्हणजे वेगळा विषय होता. वेगळा विषय होता. हा. असे विविध विषय होते, आंदोलन भरपूर होते. आणि त्यावेळेस आंदोलनाची गोष्ट म्हणजे आमचा प्रामाणिकपणा आम्ही कधी सोडला नाही. हम्म. एक म्हणजे एकाचे फोटो दुसऱ्याला देणं किंवा दुसऱ्याचे फोटो तिसऱ्याला देणं हे हे आम्ही कधी केलं नाही. म्हणजे जरी- कदाचित त्यावेळेस ते जरी- फोटो देण्यासाठी तुम्हाला नाही. मोठ्या ऑफरही हो, आल्या असतील. जरी आमिष दाखवलं हा. ना, आम्ही त्या आमिषाला कधीही बळी बरोबर. पडत नाही. माझ्या अंगावर काटा आला, आम्ही त्याच्या पद्धतीचं कधीच नाही हो, करत. बरोबर. आम्ही व्यवसायाची नीतिमत्ता ज्याला हा. एक मॉरॅलिटी ज्याला म्हणतो. प्रामाणिक राहिलो, बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहे. राजकीय व्यक्तिमत्व कोणती हो, तुम्ही हो. सांगा ना जरा. राजकीय कोण? तुम्ही शंकरराव चव्हाणांचे फोटो काढले. हो. तुम्ही मला वाटतं कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये राज्यपाल शंकरदयाळ शर्मा आले होते, त्यांचेही फोटो तुम्ही काढलेले मला आठवतंय. किंवा यशवंतराव चव्हाण आहेत, हो. अण्णासाहेब शिंदे आहेत, अण्णासाहेब आबासाहेब शिंदे. आबासाहेब निंबाळकर आहेत, हा. आणि आणखीन रफिक झकेरिया, रफिक. वसंतदादा पाटीलही आपल्या कारखान्यावरती हो. आलेले होते त्या बघा. सूतगिरणीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते हो, झालेलं आहे. आपल्या केंद्रीय कार्यालयाचं जे पब्लिक स्कूलचं भूमिपूजन उद्घाटन झालं. झालं त्यांच्या. हा, हा, बरोबर. असं ते. म्हणजे हा. हा सगळा फोटोग्राफी म्हणजे तालुक्याचा मोठा इतिहास आहे. त्यातले हे सगळे प्रसंग आपण आणि त्यांच्याकडनं पेपरला फोटो द्यायचे म्हणजे खूप त्यावेळेस सर्कस कसरत. करायला लागती. म्हणजे ते फोटो डेव्हलप प्रसिद्ध प्रसिद्ध होण्यासाठी हा. आम्हाला आता त्यावेळेस लोकल पेपर होते. हो बरोबर. मग त्याचे ब्लॉक तयार करून त्या ठिकाणी पेपरवाल्याला देणं, पेपर वेळेत देणं, शिवाय. वेळेत देणं त्यांच्याकडून हे सगळं आम्हाला सर्कस करायला. पण सुदैवाने हे सगळं व्यवस्थित होत केलं. हा. कारण आम्ही तिघ जण होतो. ते माणसं हातात असल्यानं या सगळ्या गोष्टी करू शकतो. असं आता मला एक शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. अजून तुम्हाला ही जी नवी पिढी आहे फोटोग्राफीच्या या सगळ्या व्यवसायामध्ये आज इथे आलेली आहे, त्यांना तुम्ही काय संदेश देताल? काही नाही, आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहा आणि जे जे फोटो आपण काढतोय त्यावेळेस त्या फोटोचा अँगल आणि त्याचं फ्रेमिंग हे व्यवस्थित घ्या, म्हणजे तुमच्या फोटोला गेटअप येईल आणि व्यवस्थित हे करा. आता कसं आहे, कॉम्प्युटरमध्ये आता सगळं कंपोज करता येतं. हो बरोबर. ते कंपोजचा विषय आता राहिलेला नाही. पण जो व्यवस्थित कंपोज करतो ना, तर त्याचं फोटो उत्कृष्ट दिसतात, उठून दिसतात. अच्छा. हा. म्हणजे एकेकाळी एक फोटो प्रसिद्ध होण्यासाठी तो फोटो काढण्यापासून तो प्रेस पर्यंत जाईपर्यंत तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. करायची. त्या तुलनेमध्ये आजच्या टेक्नॉलॉजीमुळे आजचं काम खूप सोपं झालं. सोपं एवढे झालं. श्रम आज म्हणजे तुम्हाला या दोन्हीच्या फोटोग्राफीत जो बदल दिसतो तो असा काही आहे का अजून काही सांगावं असं वाटतं? नाही. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला खूप श्रम घ्यावे लागले, त्या तुलनेत आज श्रम काय खूप कमी आहे. आता श्रम काहीच नाहीये, फक्त तुमचं स्किल काय आहे ते तुम्ही दाखवणार पाहिजे. याच्यापेक्षा काही नाही. बरं. आम्हाला त्यावेळेस आम्हाला टेक्निक इतकं वापरावं लागायचं. एक जरी चूक झाली तरी आम्हाला ते होतं. एकदा विद्यापीठ मध्ये एक नाटक होतं, विद्यापीठच्या स्टाफनी बसवलेलं. बरं. आणि त्यामध्ये एक माझा कॅमेरा होता, त्याला एक नॉब होता. तो नॉब MX असं त्याचं नाव हे होतं. तो एकदा हे झाला, ओपन करायचं. हा. तर ते वेळेस ते फ्लॅशचं काय कामच करत नाही, सगळे निगेटिव्ह हे झाल्या. आणि आपल्या मध्ये सतपाल आलेले होते. सतपाल, हो हो बरोबर. त्यांची मिरवणूक खूप होती, मस्त हो. झाली होती. अच्छा. त्यावेळेस फोटो पण पाहायला
कुस्ती त्यावेळेस मोठी जत्रा जत्रा मिळाली. हा. मग त्यावेळेसची सतपाल जत्रा सिंग ऐका ना, ऍज अ फोटोग्राफर म्हणून जरा त्यावेळेसची जत्रा म्हणजे तीच नाही, सतपाल आले तेच नाही, पैलवान सतपाल आले ती नाही, पण आणखीन काही आंदोलन, चरण सिंग आपल्या राहुरीत आले होते, चंद्रशेखर आले होते, ते जरा आठवत आहे का तुम्हाला? नाही, आता एवढं आठवत नाही नाही. आठवत. पण मग त्यावेळेसची जत्रा आणि आताची जत्रा काही फोटोग्राफरच्या दृष्टीनं काही तुम्हाला फरक वाटतोय? नाही, त्यावेळेस जत्रा कमी होती. आता अच्छा. प्रचंड जत्रा भरती अच्छा. होती. बरं, आता बरं. ते नाही. आता एक शेवटचा प्रश्न मला विचारावा असं वाटतो की आजपर्यंत तुम्ही हजारो फोटो काढलेत, राहुरीचा इतिहास तुम्ही फोटोच्या कॅमेऱ्यामध्ये तुमच्या एका क्लिकनं अनेक प्रसंग, काही आनंदाचे आहेत, काही दुःखाचे आहेत, काही आंदोलनाचे आहेत, काही व्यथा व्यक्त करणारे आहेत, काही प्रश्न मांडणारे आहेत, काही समस्यांवर प्रभाव टाकणारे आहेत. त्या फोटोग्राफी हा एक मोठा प्रभावशाली विषय आहे. कदाचित 50 वाक्य जे सांगणार नाही त्यासाठी एक फोटो सुद्धा पुरेसा ठरतो. हो. आणि असे अनेक प्रश्न, मग ते पाणी पुरवठ्याचे विषय असू द्यात, असे असंख्य विषय आपण हाताळले. मला आता एका शेवटच्या प्रश्नाकडं तुम्हाला विचारायचं वाटतं की एवढे हजारो फोटो काढल्यानंतर तुमच्या लक्षात राहिलेला की जो फोटो पाहिल्यावर तुम्ही आजही खूप भावुक होता, असा कुठला फोटो असेल, कुठला प्रसंग असेल, तो जरा सांगा. कदाचित तो एक असेल, 2 असेल, तर सांगा. सगळ्या फोटो काढण्यामध्ये प्रत्येक वेळेस चॅलेंज असायचा आणि तुम्हाला गाफील राहून चालायचं नाही त्यावेळेस. आणि असा एखादा प्रसंग सांगा की, कुठलाही सांगा जो तुम्हाला आजही लक्षात आहे तो फोटो असं. ते काळी गाय आणि भगवद्गीता हा जो मोर्चा आणलेला होता ना, हा. तो प्रसंग माझ्या मनाला हे भाऊक झालेलं. हो. काशीनाथ पाटील त्यावेळेस पाटील. आमदार होते, हो. काशीनाथ पाटील पवार. काळी गाय आणि आणि काळी गाय आणि भगवद्गीता कुठे काढला तो मोर्चा? कारखान्यावर की राहुरीत होता? कारखान्यावर काढला. अच्छा. शिवाजी पुतळ्याच्या तिथे काढला. आणि ते त्याची फोटोग्राफी तुम्ही केली आणि तो प्रसंग तुम्हाला खूप भाऊक वाटतो. अच्छा. चांगलं मग आहे. आंदोलनामध्ये तुम्ही कडू पाटील असतील, आमदार साहेब प्रसादराव तनपुरे, त्यांचे वडील डॉक्टर दादासाहेब तनपुरे, दादासाहेब. रामदास पाटील धुमाळ, अशा असंख्य राजकीय व्यक्तिमत्वांशी तुम्ही जवळून संपर्क फोटोग्राफीच्या निमित्तानं आला. तर तुम्हाला काय त्यातलं वेगळं पण असं काही वेगळं पण म्हणजे ना, दादासाहेबांचं व्यक्तिमत्व एकदम जबरदस्त होतं. हो. त्याच्या म्हणजे त्याला थोडंच नाही. अच्छा. त्यांचं सगळं वेगळंच होतं त्यांची. अच्छा. तुमच्या फोटोग्राफी विषयी काही त्यांनी कधी काही असं नाही, काही नाही. तुम्हाला रिमार्क नाही, दिले, नाही, तुमचं नाही. चांगलं कौतुक नाही, केलं असं? बापूसाहेबांनी खूप कौतुक केलेलं आहे. बापूसाहेबांनी म्हणजे त्यांना जाण आहे त्याची, ती फोटोग्राफीची जाण. त्यांना ते डेन्सिटी काय, Resolution काय? सगळं हे सगळं त्यांना जाण येते तिची. अच्छा. असं तर मित्रांनो, आज आपण राहुरीतली फोटोग्राफर, पहिले फोटोग्राफर दशरथ सासवडकर आणि त्यांची 3 मुलं, जे राजेंद्र फोटो स्टुडिओ आणि राहुरी आणि राजेंद्र फोटो, जे एक समीकरण होतं फोटोग्राफीच्या संदर्भातलं, त्यातनं हा फोटोग्राफी म्हणजे एक राहुरीचा इतिहास आहे, तो इतिहास आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. दिनूभाऊ, आज आपण आमच्या चॅनेलवर आलात आणि आपल्या त्या 6-7 दशकातल्या अनुभवाच्या आधारावरती आपण आपले अनुभव या ठिकाणी सांगितलेत. नव्या पिढीसाठी, नव्या फोटोग्राफरसाठी ते निश्चितच उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरतील. आपण आमच्या चॅनेलवर आलात याबद्दल धन्यवाद. आमचा हा प्रयत्नही आपल्याला नक्कीच आवडला असेल. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.